शिवाय दुसऱ्या कुठल्याच देवाचं मला चिंतन करायचं नाही, मला फक्त माझ्या पांडुरंगाचं चिंतन करायचंय. म्हणून संत महात्मे म्हणतात जन्माला आलात ना एकाच देवाची भक्ती करा. संत महात्मे सुद्धा म्हणतात आम्ही काय केलं माहिती, एक दरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहे, पण तरी तुकोबा रे म्हटले एकाच देवाचं चिंतन करा. आपुला तो एक वजनासारखे चाल म्हटले वजनात. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तुकोबाराय म्हणतात जन्माला आलात एक भगवान परमात्मा आपला असं करा. अनेकांच्या पाठीमागे लागू नका. एक सुंदर उदाहरण सांगते. आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाले होते. आषाढीची वारी होती. बापाने आपल्या मुलाला सांगितलं बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, मी 2-4 दिवस जरा पंढरपूरला चाललो, तू काय कर मी गेल्यानंतर पहाटे 4 वाजता उठून जरा देवपूजा करत जा. मुलाने सांगितलं बाबा मला काही पहाटे 4ला उठायला जमणार नाही, मी काय देवपूजा वगैरे करणार नाही. बाबा म्हटले असं करू नको बाळा, अरे मी 50 वर्षापासून देवपूजा करतोय, पण तू जर 4-5 दिवस केली नाही तर बाळा एवढ्या वर्ष केले देवपूजा फुकट जाईल. मुलगा म्हटला ठीक आहे बाबा बडबड करू नका, तुम्ही पंढरपूरला जा, देवपूजेचं काय करायचं माझं मी बघतो. आता बाप पंढरपूरला निघून गेला. बिचारी आई रात्रभर झोपली नाही, तिला काळजी. पहाटे 4 वाजता उठली, आपल्या मुलाच्या जवळ गेली, त्याला सांगितलं बाळा उठ, अरे पहाटेचे 4 वाजले, देवपूजा करून घे. तो म्हटला काय गाई, अगं पहाटे 4ची चांगली साखर झोपेची वेळ आणि सारखी कटकट लावली देवपूजा कर देवपूजा कर. आई म्हटली बाळा तो देव आहे, त्याला कटकट म्हणू नये. अगं कटकट नाही तर काय. आता असं म्हटल्याबरोबर रागाच्या भरात उठला, देवघरात गेला, देवारातले सगळे देव गोळा केले आणि देवांना घेऊन रागाने डायरेक्ट एका विहिरीवरच आंघोळ करायला गेला. आता विहिरीवर आंघोळ करायला गेला. आता आंघोळ करता करता त्याच्या मनात आला, म्हटला रोज पहाटे 4 वाजता उठायचं, या 10-12 देवांची आंघोळ करायची, त्यांना व्यवस्थित पुसायचं, देवारात मांडायचं, गंध काय अक्षदा काय मंत्रोच्चार काय, किती टाइमपास आहे म्हटला. मग देवपूजा कमी कशी करावी लागेल, त्यानं काय केलं, ते देवांना आंघोळ घालता घालता 10-12 देवांपैकी 5-6 देव घेतले आणि रागाने विहिरीमध्ये फेकून दिले. घरी आला, बाकीचे देव देवारात मांडले, देवासमोर हात जोडून तोंड सोडून बसला. तेवढ्यात आई आली. आई म्हटली बाळा अरे झाली का देवपूजा, लावला का देवा लगन. म्हटलं कशाचं काय आई. आई म्हटली काय झालं बाळा तू रडतो का. म्हटलं कसं आहे नाही, अगं मगाशी देवाने गुण विहिरीवर आंघोळ करण्याकरता गेलो, पण आंघोळ करता करता की नाही 5-6 देवांनी विहिरीमध्ये जीवच दिला. आता त्यांनी जीव दिला म्हणजे बाकीच्या देवांना सुतक पडलं का नाही. आई म्हटली अरे देव कधी जीव देतात का, देवांना कधी सुतक पडतं का, देवाची टिंगल करतो का. रागाच्या भरात उठली, त्याच्या ताडकन थोबाडीत जोरात थोबाडीत मारल्याबरोबर त्याला असा राग आला. रागाच्या भरामध्ये सकाळी उठला, रागाने डायरेक्ट आपल्या सासूरवाडीलाच निघून गेला.
आता सासूबाई दारातच उभी होती. तिने सकाळी सकाळी असं लांबूनच जावयाला बघितलं आणि म्हणते, जावया बापू, अहो बरं झालं आलात. अहो पंढरीच्या पांडुरंगानंच तुम्हाला पाठवलं, अहो देवानंच तुम्हाला पाठवलं. जावई म्हटला, सासूबाई अहो सकाळी सकाळी 6 वाजता एवढं कौतुक कशा करता चाललंय? ती म्हटली, कसं आहे ना जावई बापू, काल तुमचे वडील आमच्या घरी आले, तुमच्या सासऱ्यांना अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले. आज एकादशी आहे, मला कालपासून चिंता पडली होती, देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल. म्हटली, बरं झालं बाई तुम्ही वेळेवर आलात. म्हटलं तिकडून सुटलं इकडे आलं. आता पहाटे 4 वाजता सासूबाईने उठवलं. आता जावयाची देवपूजा म्हटल्यानंतर तिने अगोदरच सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या, सुगंधी अत्तर, सगळ्या सुगंधी वस्तू ठेवल्या आणि जावई बापून देवपूजा करायला सुरुवात केली. आता आपली शेजारी बाई आपल्या वासावरच असते ना, आपल्या घरात काय काय शिस्त आहे. तिला लगेच वास गेला, ती पळतच आली आणि ती म्हटली, का हो तुम्ही रोजच देवपूजा करता, पण आज इतका सुगंध कसला येतोय? ती म्हटली, कसं आहे ना, काल आमचे हे पंढरपूरला गेले, योगायोगाने जावई आले, मग जावयाची देवपूजा म्हणजे सगळ्या कशा हायफाय गोष्टी पाहिजे. म्हटली, काय ग तुझे जावई देवपूजा पण करतात? म्हटली, हो अगदी उत्तम प्रकारे, अगदी छान प्रकारे. मग ती म्हटली, बरं झालं, आमचे हे पण कालच पंढरपूरला गेलेत, जरा तुझी पूजा झाली का माझी पण करायला पाठव. त्याने ऐकलं. तो म्हटला, आता काही खरं नाही, रोज पहाटे 4 वाजता उठायचं, या 2-4 घरची देवपूजा करायची, त्यापेक्षा म्हटला मी जातो आणि एखाद्या विहिरीमध्ये जीव देतो. इतका देवपूजेला कंटाळा आला, रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला, रागाने त्या विहिरीच्या जवळ गेला, विहिरीमध्ये जीव देणार. शेतकरी म्हटला, अरे थांब, माझ्या विहिरीमध्ये का जीव देतोस? तुला जर संसाराचा प्रपंचाचा कंटाळा आला असेल ना, तर माझ्या घरी चल, मी तुला कुठलंच काम सांगणार नाही. माझ्या घरी तुला 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, दिवसभर आराम. माझ्या घरी तुला एकच काम करायचंय. म्हटला, काय? म्हटला, रोज पहाटे 4 वाजता उठून देवपूजा. म्हणजे देव तारी त्याला कोण मारी. तुकोबर आहे म्हणतात बाबांनो, जन्माला आलात ना, देवाची टाळाटाळ करण्यापेक्षा आपुला तो एक देव करुणी गावाते नवीन जीवा सुख नोय. आपुला तो एक देव करुणी गावाते नवीन जीवा सुख नोय. आपुला तो एक देव करुणी गावाते नवीन जीवा सुख नोय. आपुला तो एक देव करुणी गावाते नवीन जीवा सुख नोय. आपुला तो एक देव करुणी गावाते नवीन जीवा सुख नोय. आपोला तो एकच भगवंत आपला साकारा, ते देवी न जीवा सुख नाही. म्हणून मागावं कसं? तुकोबरायांच्या आई वडिलांसारखं. बरं, तुकोबरायांच्या आई वडिलांनी मागितलं तरी काय? तुकोबरायांच्या वडील बोललो, बा प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जायचं. एक दिवस कनकाई मातेनं हट्ट केला, महाराज तुम्ही प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जाता, एकदा मला पण घेऊन चला. बोललो आणि तिला स्पष्ट नकार दिला, मी तुला पंढरपूरला नेणार नाही. तिने सांगितलं का? बोललो आणि सांगितलं, स्त्रियांची जात असे, कुठल्याही मंदिरात जाऊ द्या, मागणं मागितल्याशिवाय बाहेर यायचं नाही. ती म्हटली, महाराज मी अजिबात मागणार नाही, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? पण मला पंढरपूरला घेऊनच चला. श्री हट्ट झाला होता. बोललो आणि कनकाई 2 जण पंढरपूरला निघाले. काय अटीवर? मी देवाकडे काही मागणार नाही. 2 जण पंढरपूरला निघाले. पहिलं दर्शन पंढरपूरला जाऊन पोचले. पहिलं दर्शन बोल्लोबांनी घेतलं. नंतर कनकाई माता गेल्या आणि कनकाई मातेने दर्शन घ्यायला गेल्याबरोबर फक्त देवाच्या चरणाचं दर्शन घेतलं. देवाच्या तोंडाकडे सुद्धा बघितलं नाही, तशाच मागे फिरल्या. देवाने विचारलं, माते तुझा चेहरा एवढा उदास का दिसतो? उदास का दिसतो म्हटल्याबरोबर गरकन फिरली, गालात हसली, देवाला म्हटली, देवा
मला प्रश्न विचारतो, चेहरा उदास का दिसतो? अरे किती वर्ष झाली आमच्या लग्नाला, अहो पोटी मुलबाळ होत नाही मला. घरी काय म्हटली होती? मागणार. आणि तिथं गेल्यावर मागितलंच. हा स्त्रियांचा स्वभाव आहे. आता मुलगा होईल म्हटल्याबरोबर हसत हसतच कनकाई माता बाहेर आल्या. तिच्या चेहऱ्यावरच ते स्मित हास्य बघितलं आणि बोल्लोबांच्या लक्षात आलं, 100% देवाकडे काहीतरी मागितलं. बोल्लोबा म्हटले, कनकाई मी तुला घरीच सांगितलं होतं देवाकडे काही मागायचं नाही, तू का देवाकडे मागितलंस? तिने सांगितलं, महाराज मी अजिबात देवाकडे मागितलं नाही. देवाने मला विचारलं तुझा चेहरा एवढा उदास का? मग मी काही मुकी नाही. मी उत्तर दिलं माझी कुस पवित्र नाही. मग देवाने काय सांगितलं? देवाने सांगितलं जा तुला मुलगा होईल. बोल्लोबांनी सांगितलं, कनकाई आता मागून मागितलंस ना, आता परत त्या पांडुरंग परमात्म्याकडे जा आणि त्याला सांग, देवा तुला जर आम्हाला मुलगा जर द्यायचा असेल, ऐसा पुत्र देई संता जरित्या आवडे पंढरीनाथा, जरित्या आवडे पंढरीनाथा, जरित्या आवडे पंढरीनाथा. ऐसा पुत्र देई संता जरित्या आवडे पंढरीनाथा, आवडे पंढरीनाथा, आवडे पंढरीनाथ. ऐसा पुत्र देई संता जरित्या आवडे पंढरीनाथ, जरित्या आवडे पंढरीनाथ. ऐसा पुत्र देई संता जरित्या आवडे पंढरीनाथ, जरित्या आवडे पंढरीनाथ, जरित्या आवडे पंढरीनाथ. ऐसा पुत्र देई संता जरित्या आवडे पंढरीनाथ, जरित्या आवडे पंढरीनाथ. ऐसा पुत्र देई संता जरित्या आवडे पंढरीनाथ, जरित्या आवडे पंढरीनाथ, जरित्या आवडे पंढरीनाथ. ऐसा पुत्र दे संता जरित्या आवडे पंढरीनाथा. देवा मुलगा जर द्यायचा आहे तर तुझंच भजन पूजन चिंतन करणारा मुलगा पाहिजे. ऐसा पुत्र दे गा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचं नाव स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये असं पाहिजे. अशी आई बापानं मागणी मागितली आणि त्याच बोल्लोबा आणि कणकाईच्या पोटी माझ्या संत तुकोबाऱ्यांचा जन्म झाला. याला म्हणतात खरी मागणी. मागायचंय बोल्लोबा आणि कणकाई सारखं मागा. माझ्या जिजाऊ मासाहेबांनी सुद्धा भगवान परमात्म्याकडे मुलगा मागितला. देवा मला मुलगा पाहिजे, पण कसा? स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार, या समाजावरचे अन्याय अत्याचार दूर करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. त्या आई भवानी मातेने माझ्या जिजाऊ मासाहेबांना मुलगा दिला. तो खरंच राजा छत्रपती दिला. आणि ज्या वेळेला बाळराजे जन्माला आले, बाळराजांना पाळण्यामध्ये घातलं. जुन्नर प्रांतातल्या सगळ्या स्त्रिया एकत्र आल्या आणि बाळराजांकरता पाळणा गावं लागल्या. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, 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 झुलवा पाळणा
प्रकारे जिजाऊ मासाहेबांनी मागणी मागितली आणि त्यांच्या पोटी छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. म्हणून माय बापाची मागणी ही भगवान परमात्म्याकडे फार महत्वाची. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांनी तुझ्या चरणाची सेवा केलीच केली, पण तुझ्या नावाचा उपवास सुद्धा केला. अभंगाचे दुसरे चरण. उपवास छान म्हटले. हा आदिती ना, हा मंगलताईंनी तयार केली म्हटलं. तिथं काय विषय. उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. तुकोबाराय म्हटले, आमच्या पूर्वजांनी तुझ्या नावाचे उपवास केले, नवे नवे तुझ्या दाराचं रक्षण केलं. म्हणून जीवनामध्ये बघा खरा उपवास या शब्दाचा अर्थ काय. एकादशी आली, उपवासाच्या दिवशी आपण खिचडी खातो, फळं खातो, रात्री भगर आमटी झालं आपला असा उपवास. खऱ्या उपवासाचा अर्थ काय माहिती. उप म्हणजे परमात्मा, वास म्हणजे सानिध्य. ज्या देवाचा उपवास केलाय ना त्या देवाच्या सानिध्यामध्ये रात्रंदिवस राहायचं. एकादशी केली, विठ्ठलाच्या सानिध्यामध्ये राहा, त्याच्या मंदिरात राहा, त्याचा हरिपाठ करा, त्याचं कीर्तन करा, त्याचं भजन करा. जेवढा वेळ तुम्ही त्या देवाच्या जवळ राहणार तितका वेळ तुम्हाला तो उपवास घडणार. नुसतं खिचडी खाऊन उपवास घडत. तुकोबाराय म्हणतात, राखीला तुझ्या दारात बसून आम्ही तुझ्या नावाचे उपवास केले. हे उपवास आमच्या संत महात्म्यांनी केले आणि हेच उपवास आमच्या संत महात्म्यांना अपेक्षित आहे. माझ्या तुकोबारायांनी अखंड रात्रंदिवस फक्त देवाचं चिंतन केलं. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. विठ्ठलाशिवाय संत महात्मे दुसरे काही बोलत नव्हते. माझ्या तुकोबारायांना फक्त विठ्ठलाचं चिंतन करायचं होतं. त्यांना आपला संसार प्रपंच तर अजिबात आवडत नव्हता. तुकोबारायांना वाटायचं की मी देवाचं चिंतन करावं, पण तुकोबारायांचं मन म्हणायचं नको नको, तुझा संसार, तुझे प्रपंच, बायको मुले बघ. मग एक दिवस तुकोबारायांनी आपल्या अक्षरशः मनाला हात जोडले आणि सांगितलं, म्हणा नको नको म्हणा, गुंतू माया जाळी,
काळाला जवळी ग्रासावया. मनाला सांगितलं म्हणा एकच कर, तू मला या संसाराच्या मायाजाळामध्ये गुंतवू देऊ नको. अजून एक प्रार्थना केली म्हणा तू एक कर. म्हणे काय? म्हणा एक करी पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी. एकदा म्हटले माझ्या बरोबर पंढरपूरला चल. मन म्हटलं ठीक आहे, पण तू को बरे म्हटले एका अटीवर. म्हणा देहूतून पंढरपूरला जाईपर्यंत म्हणा तू माझं ऐकायचं, आणि एकदा का पंढरपूर मधून आपण निघालो की म्हणा मग तू म्हणेल तसं. मन म्हटलं चालेल. आता तुकोबारे आणि मन दोघ जण पंढरपूरला निघाले. जाताना तुकोबारे पुढे मन मागे. तुकोबारे थांबले, मन थांबायचं. तुकोबाऱ्यांनी कीर्तन केलं, मनाने करायचं. तुकोबाऱ्यांनी भजन केलं, मनाने करायचं. मुक्काम दर मुक्काम करत करत तुकोबाराय पंढरपूरच्या रावळामध्ये जाऊन पोहोचले. आणि मनाने आठवण केली, महाराज आपलं काय ठरले लक्षात आहे ना? म्हटले काय? देहू पासून पंढरपूर पर्यंत तुमचं ऐकायचं, आणि एकदा का पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन झालं की महाराज तुम्हाला फक्त माझंच ऐकायचंय. तुकोबारायांनी विचार केला, इतके दिवस मनाने आपलं ऐकलं, भजन केलं, कीर्तन केलं, एकदा का पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन झालं की परत मनाचं ऐकायचं, परत संसार, परत बायको, परत मुली. तुकोबाराय हुशार होते. तुकोबाराय पंढरपूरच्या रावळामध्ये गेले आणि तुकोबारायांनी काय केलं माहितीये? आपलं मन भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण केलं आणि हसले आणि त्या मनाला म्हटले, आता कोठे दावे मन, आता कोठे दावे मन, ओ आता कोठे दावे मन, 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 आता कोठे दावे मन. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भागा गेला जिन गेला, भागा गेला जिन गेला, भागा गेला जिन गेला, भागा गेला जिन गेला. तुकोबारायांनी काय केलं? आपलं धावणारं चंचलवन पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलं. तुकोबारे हसले आणि सांगितलं, आता कोठे धावे म्हण, तुमचे चरण देखलिया, बाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. तुकोबारे म्हणतात माझ्या जीवनामध्ये सगळीकडे आनंदी आनंद झाला. का? तर आपलं मन भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केलं पाहिजे. तुकोबारे म्हणतात आपलं हे जे काही मन आहे ना ते आपल्याला भगवान परमात्म्याकडे जाऊ देत नाही. गावामध्ये सप्ताह चालू आहे, बऱ्याच काही लोकांना असं वाटतं, काही महिला असतात त्यांना सुद्धा वाटतं मी हरिपाठाला जावं, कीर्तनाला जावं, पहाटे काकड्याला जावं, पण काही सासूबाई त्यांना जाऊ देत नाही. त्या म्हणतात काही तिकडे तुझं काम नाही, घरातच बस. मग ती त्या बाईचं मन इतकं तिला कसं तरी होतं का मी कधी मंदिरात जाते, कधी बाकीच्या स्त्रियांमध्ये जाते, कधी मी काकडा करते. तुकोबारे भगवंताला म्हणतात, भगवंता अरे माझी अवस्था त्या सासूरवाशीन बाईसारखी झाली. कागा सासूरवाशी मज केले भगवंता, आपुली सत्ता स्वाधीनता ते नाही, कागा सासूरवाशी मज केले भगवंता. तुकोबाराय म्हणतात एखाद्या सासूरवाशीन बाईसारखी तू माझी अवस्था केली. या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा आपल्या समोर दिसायला जरी वेगवेगळे असले ना, सगळेजण या जगामध्ये एकच आहेत. आज या ठिकाणी एवढा मोठा त्रिदिनी नाम सप्ताह, महिलांचा नाम सप्ताह आयोजित केलाय. हा एक स्त्री शक्तीचा जागर आहे. काय? हा एक स्त्री शक्तीचा जागर आहे. आणि म्हणून या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही. नवे देवीचा अवतार आणि पांडुरंगाचा अवतार सुद्धा वेगळा नाहीये. देवी आणि पांडुरंग परमात्मा एकच. माझ्या नाथ बाबांनी सांगितलंय, तू विटेवरी सगळे बाई हो करी कृपा, माझे मनाला गो तुझे पायी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा.
सगळ्या जगाला माहित आहे विटेवर उभा कोण आहे? पांडुरंग परमात्मा. पण त्याला बाईची उपमा दिली का? पांडुरंग परमात्मा आणि देवी माता वेगळी नाहीये. म्हणून आज माझ्या माता माऊल्यांनी इतका मोठा हा कीर्तनाचा कार्यक्रम, नाम सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केलाय. सप्तशृंगी माता आपल्या जवळच आहे. त्या मातेची आपल्या सर्वांना कृपा आहे. एकदा आपण सुद्धा त्या देवी मातेला आपल्या सप्ताहाला आमंत्रित करूया. एक आंबा गोंधळाला आवाज जमू लागला, एक आंबा गोंधळाला आवाज जमू लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. मांडीला मंडप सारी केला घाट, ये ग गोंधळाला आंबा सोडून बाले घाट, मांडीला मंडप सारी केला घाट, ये ग गोंधळाला आंबा सोडून बाले घाट, काळो कांताराची आंबा सनी झरीला, दिवडीवचा नकाशाई झाला लखलखाट, लागली आसाई तुझा लळा लागला, लागली आसाई तुझा लळा लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. असा मल्हारी देव माझा शिवशंकरावतार, आणि लावितो भंडार नांदे जय जगदावर, मल्हारी देव माझा शिवशंकरावतार, आणि लावितो भंडार नांदे जय जगदावर, मल्हारी देव माझा शिवशंकरावतार, आणि लावितो भंडार नांदे जय जगदावर, मल्हारी देव माझा शिवशंकरावतार, आणि लावितो भंडार नांदे जय जगदावर, मल्हारी माझा मल्हारी, मल्हारी माझा मल्हारी, मल्हारी मल्हारी माझा मल्हारी, आनंदोनिया बसल्या सदवारी, दुसरे कैलाश कर गौरी, आनंदोनिया बसल्या सदवारी, दुसरे कैलाश कर गौरी, आनंदोनिया बसल्या सदवारी, दुसरे कैलाश कर गौरी, असा मल्हारी देव माझा, असा मल्हारी देव माझा.